BA थर्ड इयर सेमिस्टर 6 पेपर क्रमांक 14 वेस्टर्न पॉलिटिकल थॉट यामध्ये की आज आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंतातील चौथा विचारवंत कार्ल मार्क्स याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. कार्ल मार्क्स यांचा जन्म 1818 मध्ये जर्मनीमध्ये झाला. त्यांचे वडील वकील होते. मजुरांचे होणारे शोषणविषयक लिखाण की त्याने आपला मित्र एंजल यांच्या मदतीने लिहून पूर्ण केले. त्यांनी आपल्या संपूर्ण विश्वामध्ये एक वेगळ्या प्रकारची ओळख त्याने निर्माण केलेली आहे. त्याने ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला. मार्क्सच्या लिखाणामध्ये की जे कामगाराचे होणारे जे शोषण आहे, मजुरांचे होणारे जे शोषण आहे, यावर त्यांनी जास्तीत जास्त भर देण्याचा प्रयत्न केला. 1981 मध्ये त्याने डायरेक्ट ही पदवी मिळाल्यानंतर आपल्या कार्यात विशेषतः वेगवेगळ्या प्रकारचे मित्राच्या साह्याने विशेषतः एंजल, हेगेल यांच्या विचाराचा त्यावर जास्त प्रभाव आपल्याला जाणवतो. कार्ल मार्क्सने त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये की एंजल या श्रीमंत मित्राची त्याला भरपूर साथ मिळाली. या दोघांनी मिळून अनेक पुस्तके लिहिली. त्यामध्ये की कम्युनिस्ट मॅनिफेस्टो आणि दास कॅपिटल हे जे दोन ग्रंथ आहे, अतिशय महत्त्वाचे दोन ग्रंथ त्यांनी मांडलेले आहे. पुढे की फ्रान्सच्या क्रांतीमुळे फ्रान्सच्या क्रांतीमध्ये मार्क्सचा हात होता. जर्मनीमध्ये झालेल्या क्रांतीत त्यांना देशद्रोहाचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आले. अशा प्रदीर्घ लढ्यानंतर असा या प्रसिद्ध विचारवंताचे की सन 1883 मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या लिखाणामध्ये किंवा त्यांनी संपूर्ण आयुष्यामध्ये की जे ग्रंथ या ठिकाणी लिहिले आहे, त्यामध्ये कम्युनिस्ट मॅनिफेस्टो असो, दास कॅपिटल असो. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो हा जो त्याचा ग्रंथ आहे, त्याने मिल आणि एंजल यांच्या सहाय्याने 1848 मध्ये लिहून पूर्ण केला. त्यानंतर दास कॅपिटल भांडवल हा ग्रंथ की मार्क्सने 1864 मध्ये प्रकाशित केला. या 3 खंडामध्ये त्याचे विभाजन करण्यात आले. आणि या बरोबरच त्याने जे दुसरे जे ग्रंथ मांडले आहे, त्या ग्रंथाचाही त्याच्या विचारावर किंवा त्याच्या विचारातून प्रसिद्धी मिळते. परंतु त्याचे संपूर्ण जे लिखाण आहे ते मजुरांच्या शोषणावर आहे. म्हणून त्याच्या विचारावर हेगेल, इंग्लिश विचारवंत ॲडम स्मिथ, रिकार्डो थॉमस, जेम्स जे.एस. मिल यांचाही विचार त्यांच्यावर पडला. एंजलचा प्रभाव पडला. फ्रान्समधील वर्गसंघर्ष आणि राज्यविरोधीचा परिणाम याचाही प्रभाव मार्क्सवर पडलेला आहे. तर आज आपण त्याचा पहिला जो विचार आहे, द्वंद्वात्मक भौतिकवाद, याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. आता द्वंद्व म्हणजे युद्ध या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे पाहणार आहोत. ते द्वंद्व म्हणजे नेमकं काय, की कार्ल मार्क्सचा की द्वंद्वात्मक भौतिकवाद यालाच साम्यवादासंबंधीचा विचार देखील म्हटलं जातं. आणि याच विचाराला विरोध विकासवादाचा सिद्धांत देखील म्हटलं जातं. कारण की हा जो द्वंद्वाचा सिद्धांत आहे, द्वंद्वाच्या सिद्धांताची जी कल्पना आहे, कार्ल मार्क्सने हेगेलच्या द्वंद्वात्मक सिद्धांतातून घेतलेली आहे. की या विरोध विकासवादाचा सिद्धांत किंवा द्वंद्वात्मक भौतिकवादाचा सिद्धांत जो आहे, तो त्याचा मुख्य आधार हा हेगेलच्या विचाराशी मिळता जुळता आहे. आणि त्याने खऱ्या अर्थाने की हेगेलच्या द्वंद्वात्मक सिद्धांतातील जी केवळ बौद्धिक तत्वांचा स्वीकार करून मार्क्सने ऐतिहासिक भौतिकवादी सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त कार्ल मार्क्स, हेगेल
याने बौद्धिक दृष्टिकोनातून विचार केला तर कार्ल मार्क्सने भौतिक दृष्टिकोनातून विचार केला आहे. म्हणजे द्वंद्वात्मक विकासाच्या सिद्धांताबाबत कार्ल मार्क्सने जे विचार या ठिकाणी व्यक्त केले, तो या ठिकाणी म्हणतो की मार्क्सच्या मतानुसार की जगातील प्रत्येक वस्तू ही दुसऱ्या वस्तूशी सतत संघर्ष करत असते. म्हणून की तो म्हणतो की दोन परस्पर विरोधी गोष्टी यांचा संघर्ष होऊन जो विकास घडून येतो, आणि मार्क्सने या भौतिक गोष्टीचा विचार केलेला आहे. त्यांच्या मते की विशिष्ट असे जग हे विशिष्ट पदार्थांनी भरलेले आहे आणि या सर्व पदार्थांचा परस्पर संबंध असतो. प्रत्येक पदार्थ हा गतिमान असतो, तो थांबलेला नाही, त्याला सतत गती ही निर्माण झालेली असते आणि या गतीमुळे त्या वस्तूमध्ये सतत बदल घडत असतो. या निसर्गवादी आणि समाजामध्ये निसर्गतः आणि समाजामध्येही सतत बदल होत असतात. सृष्टीप्रमाणे सृष्टीमध्ये ज्या विविध वस्तू दिसून येतात, या सर्व वस्तूंमध्ये एक निश्चित अशी आणि स्थिर अशा प्रकारचे संबंध आढळून येतात. म्हणजेच जर आपण या ठिकाणी पाहिले की दिवसानंतर रात्र किंवा पाण्याचे वाफेमध्ये रूपांतर होणे हे निसर्गतःच आहे की दिवसानंतर रात्र येते किंवा पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्याचे वाफेत रूपांतर होते. यातून असे दिसून येते की प्रत्येक वस्तूच्या परिवर्तनात कार्यकरण संबंधही दिसून येते आणि यामध्ये कारण आणि परिणाम हा निश्चित स्वरूपाचा असा क्रम असतो. म्हणजे मार्क्सने की भौतिक जगाच्या विकासाचे 3 टप्पे या ठिकाणी केलेले आहे. तो म्हणतो की जगातील या विकासामध्ये 3 टप्पे त्यांनी केले आणि ते 3 टप्पे म्हणजे एक आहे वाद, दुसरा आहे प्रतिवाद आणि तिसरा आहे संवाद. तो वाद म्हणजे दुसऱ्या शब्दात क्रिया, प्रतिक्रिया आणि प्रक्रिया. वाद म्हणजे काय किंवा क्रिया म्हणजे काय? अस्तित्व. की जसे ज्वारीची बी ही क्रिया आहे. उदाहरण म्हणून त्याने या ठिकाणी सांगितले की मार्क्सने की क्रिया, प्रतिक्रिया आणि प्रक्रिया म्हणजेच वाद, प्रतिवाद आणि संवाद या 3 तत्वानुसार त्याने विरोध विकासाचे तत्व हे हेगेलच्या तत्वज्ञानातून स्वीकारलेले आहे. तर हेगेलने देखील हे 3 टप्पे या ठिकाणी सांगितले. या प्रक्रियेतून विरोध विकासवादाचे तत्व स्पष्ट केले. म्हणजे तो म्हणतो की 2 गोष्टीच्या किंवा वस्तूच्या संघर्षातून विकास होत असतो आणि त्यांच्या मते इतिहासाचे स्वरूप हे गतिमान आहे, बदलणारे आहे आणि जगामध्ये जो बदल होत आहे ते मानवी विचारातून आणि मानवी विचाराच्या संघर्षातून होत असतो आणि या विश्वाच्या विकासाचे मूळ आणि चैतन्य शक्तीपासून हे चैतन्य आविष्कारी घडून असते. अशा हेगेलच्या द्वंद्वात्मक भौतिकवादी सिद्धांतातून त्यांनी विश्वाच्या विकास प्रतिपादन करण्याचा प्रयत्न केला आहे. मार्क्सने हेगेलच्या या विरोध विकासवादाचे तत्व सांगत असताना की जे भाष्य या ठिकाणी केले आहे किंवा जे लिखाण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे की तो म्हणतो की आदर्शवाद किंवा अध्यात्माचा की पूर्णपणे नाकारला आहे आणि मार्क्स म्हणतो की समाजामध्ये की जे परिवर्तन घडून येते त्यांची मूळ हे आर्थिक घटकामध्ये आहे. म्हणजे मार्क्सने चैतन्य शक्ती किंवा आदर्श यासारख्या हेगेलच्या कल्पनेचा स्वीकार न करता की तत्त्वज्ञान ही वास्तववादी पद्धतीने त्यांनी मांडलेले दिसून येते. म्हणजे हेगेलच्या आदर्शवादातून ईश्वरी शक्तीचा कल्पना त्याने नाकारून मानवी इतिहासाच्या वास्तववादी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हणतो की भौतिक वस्तूच्या प्राप्तीसाठी मानवाचा सतत प्रयत्न हा चाललेला असतो. म्हणून या प्रयत्नातून सतत संघर्ष होतो आणि या संघर्षालाच मार्क्स म्हणतो की हेगेलचा हा जो द्वंद्वात्मक सिद्धांत आहे तो डोक्यावर उभा होता तर तो मी पायावर उभा केला आहे. म्हणजे हेगेल म्हणतो की जे विचार आहेत ते डोक्यातून निर्माण होतात, बुद्धीतून निर्माण होतात, तर मार्क्स म्हणतो की ते आर्थिक तत्वातून निर्माण होत असते. म्हणजे मार्क्सचे सर्व विचार हे आर्थिक तत्वावर आधारित आहे. म्हणजे या ठिकाणी मार्क्स म्हणतो की हेगेलचा जो द्वंद्वात्मक सिद्धांत होता हा द्वंद्वात्मक सिद्धांत डोक्यावर उभा होता, तो मी पायावर उभा करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे भौतिकवादाच्या वस्तूच्या उत्पन्नातील
मानवाचे परस्पर असे निश्चित संबंध होत असतात आणि या संबंधातून या सामंजस्यातून आर्थिक तत्वाच्या माध्यमातून की सामंजस्य हे समाजाची ही जडणघडण होत असते आणि राजकीय स्वरूपाची समाजाची जी निर्मिती आहे ही समाजाची निर्मिती आर्थिक संबंधातून आधारावर असते. म्हणजेच मार्क्सने आपल्या मानवी वृत्तीतून भौतिक जीवनाचे ठरवत नसून ते आर्थिक घटकावर ठरत असतो आणि मानवाने म्हणजे व्यक्तीच्या इतर आर्थिक घटकानुसार की असे निश्चित केलेलं आहे की मार्क्स म्हणतो की भौतिक वस्तूची जी प्राप्ती होण्यासाठी उत्पन्नाची भौतिक साधने ही निर्माण व्हावी लागतात आणि मानव त्यांच्यात आर्थिक संबंध हा निर्माण होत असतो. म्हणून वस्तूच्या उत्पन्नातून उत्पादनाशी तो संबंध करतो आणि उत्पादनाची जी अदलाबदल आहे, जी प्रक्रिया आहे, यामध्ये सामाजिक आणि आर्थिक स्वरूपाचे स्थित्यांतरे होत असते. म्हणून भांडवलशाही, सरंजामशाही अशी ऐतिहासिक जी स्थित्यांतरे आहे ती घडून आले एकानंतर एक. ही सामाजिकशाही गेल्यानंतर भांडवलशाही निर्माण झाली, भांडवलशाहीनंतर लोकशाही निर्माण झाली. म्हणजे हे ज्या वेगवेगळ्या शाह्या निर्माण झालेल्या आहे त्यांचे स्थित्यांतरातून निर्माण झाले आहे असं हेगेलला या ठिकाणी सूचित करायचे होते. म्हणून की समाजाच्या विकासासाठी की दोन वर्ग हे समाजामध्ये निर्माण झालेले असतात. त्यांच्यामध्ये पहिला वर्ग म्हणजे भांडवलदाराचा वर्ग, म्हणजे ज्यांच्याकडे मालकी आहे त्यांचा वर्ग, आणि दुसरा म्हणजे मजुरांचा वर्ग, ज्यांच्याकडे भांडवल नाही परंतु श्रम आहे असा दुसरा वर्ग. म्हणजे दुसऱ्या उत्पादन साधणारा वर्ग, ज्यांच्याकडे मालकी नसणारा म्हणजेच स्वतःचे श्रम विकून जगणारा वर्ग. यामध्ये की पहिला गट जो आहे म्हणजे संपत्ती असणारा जो गट आहे आणि दुसरा आहे संपत्ती नसणारा गट, म्हणजे हॅव अँड हॅव नॉट असे दोन वर्गांच्या परस्पर संमतातून एका स्थितीतून दुसरी स्थिती प्रवेश करत असते. उदाहरणार्थ की भांडवलशाहीतून समाजरचनेत भांडवलदार हा वाद असतो, मजूर वर्ग हा प्रतिवाद असतो आणि या दोन वर्गाच्या संघर्षातून जी नवीन समाजरचना निर्माण होते त्या समाजरचनेला तो वाद किंवा संवाद असे म्हणतो. अशा रीतीने कार्ल मार्क्सने हेगेलच्या वादाचे जे तत्व आहे तो स्वीकारून जगाच्या विकासाचे किंवा जगाच्या वास्तववादी चित्रण मांडण्याचा प्रयत्न मार्क्सने केलेला आहे. या भौतिक दृष्टिकोनातून विश्वाच्या विकासाचा हा अर्थ त्याने मांडलेला आहे आणि तो म्हणतो की विश्वाचा जो विकास आहे तो होत असताना सतत त्यामध्ये संघर्ष होत असतो आणि या संघर्षाद्वारे विश्वाचे परिवर्तन होत असते आणि या परिवर्तनाचा मूळ आधार हा आर्थिक घटक आहे. म्हणून उत्पादन साधने ही एक गतिमान बदल करणारी प्रक्रिया आहे आणि या साधनाच्या स्वरूपामध्ये जेव्हा बदल घडून येतो तेव्हा समाजरचनेमध्ये बदल घडून येत असतो असा कार्ल मार्क्स म्हणत असतो. म्हणजे संपूर्ण जगाचा जो विकास आहे किंवा त्याचे महत्त्वाचं जे पाया आहे तो आर्थिक घटक आहे आणि या आर्थिक पायावर तो संपूर्ण मानवी जीवन हे उभारलेलं आहे. म्हणजे इतिहासाच्या जगाच्या की भांडवलशाहीची एक वर्ग आणि दुसरा भांडवलशाहीला विरोध करणारा किंवा भांडवलशाही विरुद्ध जगणारा जो वर्ग आहे तो वर्गांची कारणमीमांसा कार्ल मार्क्सने करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये त्याने जे 3 टप्पे हे सांगितले आहे, क्रिया, प्रतिक्रिया आणि प्रक्रिया. यामध्ये क्रिया उदाहरण म्हणून त्याने सांगितले क्रिया म्हणजे अस्तित्व. जसे ज्वारीचे बी ही एक क्रिया आहे. तर ही ज्वारीचे बी यावर संघर्ष जमिनीशी होत असतो. म्हणजे दुसरी टप्पा सांगितले त्याने प्रतिक्रिया किंवा प्रतिवाद. प्रतिक्रिया म्हणजे नाश. म्हणजे बी जमिनीत पेरले, त्याचे रोपटे निर्माण झाले, त्याचे रोप निर्माण झाल्यानंतर त्यातून बी नष्ट झाले. म्हणजे बी नष्ट होणे म्हणजे प्रतिक्रिया. म्हणजे जमीन आणि बियामध्ये संघर्ष होऊन बी जेव्हा नष्ट होते आणि जेवढा संघर्ष अधिक तीव्र असतो तेवढे रोपटे अधिक जोमाने हे वाढत असते. म्हणजे जमीन आणि बी यांच्यामध्ये संघर्ष होऊन बी जर आपण क्रिया किंवा वाद या ठिकाणी म्हटलं तर त्याची प्रतिक्रिया ही जमिनीशी होते आणि जमिनीची प्रतिक्रिया जितकी प्रतिक्रिया जास्त तितका संघर्ष जास्त तेवढे त्यातून होणारे प्रतिकार आहे ते जास्त होत असतात. म्हणजे जमीन आणि बी यांच्यामध्ये होणारी जी प्रतिक्रिया आहे ही प्रतिक्रिया किती आहे यावर अवलंबून आहे आणि यामध्ये की या प्रक्रियेतून बी हे नष्ट होते आणि त्यातून रोपटे हे निर्माण होत असते. आणि पुढे जाऊन की प्रतिक्रिया किंवा संवाद म्हणजे नवीन रोपटे
जेव्हा हे नवीन रोपटे निर्माण होते किंवा या नवीन रोपट्याला फूल लागून त्याचे अनेक बियामध्ये रूपांतर होते, तेव्हा त्या प्रक्रिया असे म्हणतात. आणि ज्यावेळेस नवीन बिया त्यामध्ये निर्माण होतात, त्या बिया काढल्यानंतर त्या रोपट्याचं या ठिकाणी नाश होतो. म्हणजे एकानंतर एक वाद, प्रतिवाद आणि संवाद. वाद, प्रतिवाद आणि संवाद किंवा क्रिया, प्रतिक्रिया आणि प्रक्रिया हे 3 महत्त्वाचे घटक द्वंद्वात्मक भौतिकवादामध्ये या कार्ल मार्क्सच्या आपल्याला पाहावयास मिळतील. आणि या 3 घटकावर आधारित आर्थिक शोषण किंवा आर्थिक घटक महत्त्वाचा मानून त्याने हा सिद्धांत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढे जाऊन तो म्हणतो की प्राथमिक अवस्था म्हणजे प्राचीन अवस्था, गुलामगिरीची अवस्था किंवा भांडवलशाही व्यवस्था, अशा अनेक व्यवस्थातून हे द्वंद्व हे निर्माण झालेलं आहे. आणि यातून जी गुलामगिरी अवस्था होती, ही गुलामगिरी व्यवस्था नष्ट होऊन पुढे जाऊन त्यांचे भांडवलशाहीमध्ये निर्माण झाले. यामध्ये मालक आणि गुलाम हा जो संघर्ष आहे, तो संघर्ष निर्माण झाला. सरंजामशाहीचा जो काळ होता, सरंजामशाहीच्या काळामध्ये देखील ही अशीच अवस्था निर्माण झाली आणि सरंजामशाहीचा शेवट हा दिसून आला. त्यानंतर पुढे जेव्हा भांडवलशाही व्यवस्था अस्तित्वात आली, या भांडवलशाही व्यवस्थेमध्ये की भांडवलदार आणि मजूर असे 2 वर्ग निर्माण झाले. त्यापैकी भांडवलदार वर्गाकडून मजुरांचे शोषण होऊ लागले आणि मजुरांचे शोषण करणारी जी भांडवलदार वर्गाकडून राज्यसंस्थेचे साधन म्हणून वापर करू लागला. आणि या गुलामगिरीतून गुलामगिरीला विकले जात असे. परंतु या प्रवृत्तीतून किंवा या प्रवृत्तीच्या आधारे भांडवलशाही म्हणून तो विकला जात नसला तरी देखील श्रम मात्र त्याचे विकले जात होते. आणि भांडवलदार आणि मजुरांच्या यामधून कमी मोबदला देऊन जे योग्य प्रकारचे जे शोषण किंवा अयोग्य प्रकारचे शोषण त्यांच्याकडून केले जात होते, त्या अयोग्य शोषणाला किंवा अयोग्य प्रकारच्या शोषणातून एक प्रकारचे समाज व्यवस्था ही पुढे निर्माण झाली. आणि या समाज व्यवस्थेतून एकंदरीत ही समाज व्यवस्था अस्तित्वात येऊन भांडवलशाहीचा जेव्हा नाश झाला, मजुरांची आर्थिक परिस्थिती ही बिकट झाली, तेव्हा मजुराप्रमाणे ही परिस्थिती असह्य झाली आणि त्यांच्या या भांडवलशाहीच्या असंतोष निर्माण झाला. आणि असंतोषातून भांडवलदार आणि मजूर यांच्यामध्ये संघर्ष झाला. आणि या संघर्षातून पुढे समाजवादी व्यवस्था निर्माण झाली. म्हणजे समाजवादी व्यवस्थेमध्ये देखील साम्यवादी रचना असे त्याने म्हणण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते म्हणतो की भांडवलशाहीमध्ये मजुरांचे आर्थिक शोषण, भांडवलदार आणि कामगार यांच्यात होणारा संघर्ष, यातून कामगार क्रांतीतून नवीन समाजव्यवस्था निर्माण झाली. आणि या समाजरचनेतून अशी समाजरचना कशी निर्माण करण्याची याविषयी की आपल्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टो किंवा त्यांनी क्रॉप्टिफिकेशन टू द क्रिटिकल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी या ग्रंथामध्ये त्यांनी विवेचन केले आहे. की तो म्हणतो की भांडवलशाही व्यवस्थेमध्ये उत्पादन शक्ती किंवा या साधनशक्तीच्या आधारावर जो तीव्र प्रमाणाचा विरोध या ठिकाणी केला गेला, त्या विरोधातून जी क्रांती घडून आली, मजुरांचे आर्थिक शोषण करू लागले आणि या मजुराच्या आर्थिक शोषणाबरोबरच असलेले जे असंतोषाचे प्रमाण ते वाढू लागले. आणि पुढे चालून या कामगार वर्गाची कामगारामध्ये क्रांती घडून आली. म्हणजे यातून कामगार वर्गाची हुकुमशाही निर्माण झाली. म्हणजे क्रांतीनंतर पुन्हा झालेल्या कामगार वर्गाची जी हुकुमशाही आहे ती काही काळ अस्तित्वात राहील. आणि या काळात उत्पादन साधनाची मालकी आणि संपत्ती यावरील मालकी संपूर्ण समाजाची होईल. तेव्हा समाजामध्ये की संपत्ती असणारा आणि संपत्ती नसणारा असे 2 वर्ग असणार नाही. आणि त्यामुळे वर्ग संघर्ष देखील असणार नाही. वर्ग संघर्ष नसल्यामुळे राज्यसंस्थेची आवश्यकता लागणार नाही. आणि त्यामुळे समाजात वर्गहीन व राज्यहीन समाज बनेल. अशा पद्धतीने की साम्यवादी समाजरचना ही निर्माण होईल. म्हणजे त्याने द्वंद्वात्मक सिद्धांताच्या बाबतीमध्ये म्हणजे द्वंद्व काय आहे किंवा द्वंद्वाची जी द्वंद्वात्मक सिद्धांत आहे, हा सिद्धांत पाहत असताना की त्याने आपल्या द्वंद्वात्मक सिद्धांताच्या माध्यमातून किंवा द्वंद्व काय आहे हे जेव्हा तो सांगतो, तेव्हा या द्वंद्व पद्धतीच्या भौतिकवादाच्या माध्यमातून त्याने जी क्रांतिकारी सिद्धांत किंवा क्रांतिकारी सिद्धांताच्या नकारीकरणाचा जो सिद्धांत त्याने सांगितलेला आहे, या नकारीकरणाच्या सिद्धांतावर
त्यांनी संपूर्ण प्रकारची आपला भौतिक द्वंद्ववाद किंवा द्वंद्वात्मक भौतिकवाद ही त्याने सांगण्याचा प्रयत्न केला आहे, की त्याने की प्रत्येक वस्तू ही गतिमान असते असं सांगण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक वस्तू एक दुसऱ्याशी सतत संघर्ष करत असते आणि भौतिक जगाचा जो विचार आहे त्याने हा विचार करताना की भौतिक जग आणि त्याचे भौतिक पदार्थ हे जे आहे ती एकमेकांमध्ये सतत संघर्ष करत असतात, ही भावना त्याने समाजाला पटवून देण्यासाठी प्रयत्न केला आहे. आणि इतिहासाची की जेव्हा तो भौतिकवादाच्या संदर्भामध्ये तो असे म्हणतो की मार्क्सने की इतिहासाचा जो विचार की भौतिक द्वंद्ववादी सिद्धांत म्हणून केलेला आहे, त्यामध्ये त्याने सामाजिक संबंधाचा निकष हा उत्पादन पद्धतीशी लावलेला आहे. जुन्या नवीन पदार्थाच्या बाबतीत संघर्ष होतो हे त्याने सांगितलं आहे. आणि आपल्या विचारामध्ये त्याने धर्मांना स्थान दिलेलं नाही, कारण इतिहासाच्या भौतिक द्वंद्ववादात त्याने धर्माला अजिबात स्थान दिलेलं नाही. तो म्हणतो की धर्म ही अफूची गोळी आहे. म्हणजे सदोष अर्थव्यवस्थेत ते प्रतिबंध त्या ठिकाणी करतो की धर्म म्हणजे अशा प्रकारची नशा आहे की तो अफूच्या नशाप्रमाणे त्याला मानतो. म्हणजे जसे नशा साधारणतः दुःख आणि चिंता विसरण्यासाठी केली जाते, तसे दुःखाला विसरण्यासाठी धर्माचा आश्रय घेतला जातो. म्हणजे धर्माच्या नशेमध्ये मानव हा सुखी संसाराचे चित्र रेखाटतो, परंतु ती शुद्ध फसवणूक आहे. आणि या मानवा या भावनेचा फायदा भांडवलदार उचलत असतात आणि याचे शोषण करून त्यांचे दुःख वाढवितात. म्हणून मार्क्सने धर्माला एक अफूची गोळी मानण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने वेगवेगळ्या प्रकारचे प्राचीन साम्यवाद किंवा प्राचीन अवस्था, कृषीयुक्त अवस्था, त्यानंतर सरंजामशाही, यंत्रयुग अवस्था, साम्यवाद अशा वेगवेगळ्या प्रकारचे विचार त्याने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अशा या विचारातून की त्याच्या साम्यवाद जेव्हा निर्माण होईल तेव्हा निश्चित काळामध्ये मार्क्सने सांगितलेलं नाही, परंतु अशी अवस्था केव्हा ना केव्हा निर्माण होईल आणि या संबंधीचे मत त्याने व्यक्त केले. हा जो द्वंद्वात्मक भौतिकवाद जो सिद्धांत आहे तो त्याच्यावर अनेक प्रकारची ही टीका केली जाते. की पहिली टीका त्यावर केली जाते की हा सिद्धांत अपूर्ण आहे. आता तो अपूर्ण कसा आहे? कारण इतिहासाच्या भौतिकवादाचे टीकात्मक परीक्षण करल्यास असे दिसून येते की हा सिद्धांत एकदम अपूर्ण वाटतो. कारण या सिद्धांतामध्ये आर्थिक तत्वालाच त्याने प्राधान्य दिले आहे, परंतु आर्थिक तत्वाव्यतिरिक्त ते इतरही घटकचा प्रवाह यामध्ये असतात. उदाहरणार्थ की मानवाच्या की व्यक्तिगत भावना, व्यक्तिगत राग, द्वेष, धार्मिक विरोध, देशप्रेम याही भावनाचा इतिहास घडवण्यासाठी प्रयत्न केला जातो, परंतु याचा त्याने विचार केलेला नाही. फक्त आर्थिक घटक हाच त्याने महत्त्वाचा मानला आहे. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं की फक्त कौरव पांडवाचं जे युद्ध आहे किंवा महाभारत जे घडलं आहे ते आर्थिक कारणामुळे झालेलं नाही, तर ते आकस्मिक द्वेषापोटी किंवा आकस्मिक प्रेमापोटी हे महायुद्ध झालेलं आहे. म्हणून आर्थिक घटक हा संघर्षाचं कारण होऊ शकत नाही. दुसरी टीका त्याने म्हटली आहे की धर्माला त्याने अजिबात स्थान दिलेलं नाही. मार्क्सने धर्मावर टीका केलेली आहे. तो धर्माला अफूची गोळी या ठिकाणी मानतो, म्हणजे एक नशेची गोळी त्याला मानत असतो. आणि भौतिक वस्तूची हाव असतेच असे आध्यात्मिक सुखाचीही इच्छा प्रत्येक व्यक्तीला असते. म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये धर्माला त्याने अजिबात स्थान दिलेलं नाही. आणि एखाद्या माणसाची एखाद्या गोष्टीवर श्रद्धा असणे हे वाईट नाही. आणि आज अमेरिकन लोक सर्वात सुखी झाले असले तरी पण त्या ठिकाणी एक नैराश्य या ठिकाणी दिसते. आणि मार्क्सने धर्माला स्थान न दिल्यामुळे हा सिद्धांत एकाकी स्वरूपाचा वाटत आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर राज्यविहीन समाज तो अशक्य आहे, कारण राज्यविहीन समाजाची कल्पना त्यांनी केली आहे ती केव्हा निर्माण होईल याबाबत त्याने स्पष्टीकरण केलेलं नाही. राज्याची आवश्यकता दिवसेंदिवस ही जास्त वाढत आहे. आणि कारण मार्क्सच्या मते की कामगाराची हुकुमशाही निर्माण झाली तर शेवटी हुकुमशाहीच राहील. म्हणजे समाजिक व्यवस्था चालत असेल तर नियंत्रण त्यामध्ये राहणार नाही. म्हणून राज्यविहीन समाजाची संकल्पना ही अस्तित्वात येणं शक्य नाही. आणि त्याचबरोबर की तो पुढे जाऊन म्हणतो की थोर पुरुषांचे जे कार्य आहे हे कार्य देखील इतिहासाच्या प्रवाहामध्ये योगदान त्यांचे महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ गौतम बुद्ध असेल, मार्टिन लुथर किंग असेल, टॉलस्टॉय असेल, येशू ख्रिस्त असेल, मोहम्मद पैगंबर असेल, यांनी मानवी व्यवहाराला नवी दिशा दिलेली आहे. परंतु इतिहासाचा प्रवाह निश्चित केलेला
आहे की थोर पुरुषांच्या कार्यांचे समर्थन देखील आर्थिक तत्वावर आधार होऊ शकत नाही. म्हणजे मानवी त्या थोर पुरुषांनीही देखील समाज घडवलेला आहे, समाजाचे कार्य त्यांनी घडवून आणलेलं आहे. म्हणून यामध्ये की जो संघर्ष हा आर्थिक घटक हा येऊ शकत नाही. त्यानंतर राष्ट्रीय चळवळीच्या माध्यमातून विविध मानवी चळवळी इतिहास घडवण्यासाठी योगदान आवश्यक त्यांचे ठरले आहे. मार्चच्या ऐतिहासिक भौतिकवादाच्या दृष्टिकोनाने इथे स्पष्ट होते की मानवाच्या मनामधील ध्येय आणि राष्ट्रवाद यांच्या विचारातून निर्माण झालेल्या विविध चळवळी हे आर्थिक कारण नव्हते, तर अशा चळवळीचे देखील महत्त्व त्याने नाकारलेलं आहे. आणि शेवटी असं सांगता येईल की सार्वत्रिक सिद्धांत हा मान्य करण्यात येत नाही. मग सिद्धांत भौतिकवादी जो विचार आहे हा विचार तात्विक स्वरूपाचा आहे किंवा तात्विक स्वरूप, त्याला सार्वत्रिक स्वरूप हे देता येत नाही. सर्व गोष्टीचे आर्थिक दृष्टिकोनातून जर विश्लेषण केले तर आर्थिक कारण एक क्षणिक आहे. मानवी भावना, त्याग, प्रेम या मानवी जीवनाला अतिशय महत्त्व आहे. आणि देशासाठी अर्पण करणाऱ्यांनी देखील त्या केलेल्या त्यागाचे स्पष्टीकरण या आर्थिक आधारावर करू शकत नाही. म्हणून हा सिद्धांत अपुरा वाटतो. म्हणजे एकंदरीत जर आपण या ठिकाणी पाहिले तर कार्ल मार्क्सचा जो हा सिद्धांत आहे की कार्ल मार्क्सचे संपूर्ण लिखाणे आर्थिक घटक डोळ्यासमोर ठेवून कामगारांचे भांडवलदाराने कामगार म्हणजे कामगाराचे झालेले शोषण यावर आधारित आहे. आणि हा जो द्वंद्वात्मक सिद्धांत आहे हा एक संपूर्ण जगाच्या दृष्टिकोनातून एक वेगळा सिद्धांत म्हणून कार्ल मार्क्सने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर यामध्ये द्वंद्वामध्ये फक्त 3 प्रक्रिया या ठिकाणी महत्त्वाच्या आहे, 3 टप्पे या ठिकाणी महत्त्वाचे आहे. ते म्हणजे क्रिया, प्रतिक्रिया आणि प्रक्रिया, वाद, प्रतिवाद आणि संवाद. या 3 प्रक्रियावर आधारित संपूर्णपणे कार्ल मार्क्सचा हा द्वंद्वात्मक सिद्धांत आधारित आहे असं आपल्या ठिकाणी सांगता येईल. तर या ठिकाणी आपण थांबू.